नमस्कार बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकातील मराठी विषयातील पाठ क्रमांक 4 पाणी किती खोल। या पाठातून साध्य होणारी अध्ययन निष्पत्ती आहे सांगितली जाणारी गोष्ट, कथा, कविता इत्यादी समजपूर्वक ऐकतात व आपली प्रतिक्रिया व्यक्त करतात। म्हैस कडबा चघळत उभी आहे, तिचा नातू रेडकू तिच्या आजूबाजूला खेळत आहे। आता मी खरंच म्हातारी झाले, हा कडबा काही चाववेना मला। अरे बाळा, माझं एक काम करशील? हो, सांग ना। ही कडब्याची पेंडी तेवढी नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवरून कापून घेऊन ये, म्हणजे मला कडबा नीट चघळता येईल। दे मला पेंडी बांधून, एक रिकामं पोतं सुद्धा दे कुट्टीसाठी, आत्ता कापून घेऊन येतो। म्हैस रेडकाच्या पाठीवर कडब्याची पेंडी बांधून देते। रेडकू उड्या मारत नदी किनाऱ्याजवळ पोहोचते। नदी तर आली, पाण्याचा किती मोठा आवाज येतोय, पाणी भरपूर दिसतंय। मी जाऊ शकेन का नदी ओलांडून? कोणाला विचारावं बरं? ते इकडे तिकडे पाहते। बैल काका नदीजवळ चरताना दिसतात, त्यांच्याजवळ जाते। बैल काका, मला नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवर जायचंय, आगीसाठी कडबा कापून घ्यायला। पण मी नदीच्या पाण्यातून जाऊ शकेन का? नदीत पाणी जास्त दिसतंय, मला भीती वाटते। अरे काळजी करू नको, गुडघ्या इतकंच तर पाणी आहे, आरामात जाशील। रेडकू नदीजवळ परत येते। पाण्यात पाय टाकणार तेवढ्यात झाडावरची खारुताई त्याला हाक मारते। अरे वेड्या, कुठे चाललास? नदीला पाणी किती आलंय, वाहून जाशील, मागे फिर। खारुताई, पाणी जास्त नाहीये असं बैल काकांनी सांगितलंय, मला आरामात जाता येईल असं ते म्हणाले। मुळीच नाही, कालच आमची एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली। असा वेडेपणा करू नको, मागे फिर। रेडकू विचारात पडते, गोंधळून जाते आणि घरी परत यायला निघते। घरी लवकर आलेले पाहून म्हैस आजी विचारते, का रे, लगेच परत आलास? कुट्टी बंद होती का? नाही ग आजी, मी कुट्टीला गेलोच नाही, नदीपासूनच परत फिरलो। नदीला पाणी खूप जास्त आलंय। अरे, असं कसं होईल? सकाळीच तर गाढवदादा आला नदी पार करून, त्याच्या पोटापर्यंत सुद्धा पाणी नव्हतं असं तो म्हणत होता। अगं, मला बैल काका म्हणाले की पाणी कमी आहे, पण खारुताईने सांगितलं की तिची मैत्रीण पाण्यात वाहून गेली। मग मी घाबरलो आणि परत आलो। अरे, नीट विचार कर, बैल काका किती उंच आहेत आणि खारुताई किती बुटकी आणि छोटी, मग तिला पाणी जास्त वाटणारच ना। पण खारुताईपेक्षा तू मोठा आणि उंच आहेस की नाही, मग तुला घाबरायचं काय कारण? खरंच की, आलं माझ्या लक्षात, आत्ता घेऊन येतो तुझ्यासाठी कडबा कापून। ते उड्या मारत नदीकडे जाते। नदीच्या पाण्यात पाय टाकून, खरंच की, पाणी फार खोल नाही, माझ्या गुडघ्याच्या थोडंसं वर आहे, मला सहज जाता येईल। रेडकू सावकाश नदी पार करते। पलीकडच्या काठावर पोहोचताच आनंदाने गाणे म्हणत कडबा कुट्टीच्या दिशेने जाते। काय विद्यार्थी मित्रांनो, आवडली की नाही गोष्ट? नक्कीच आवडली असेल। चला तर मग या पाठावर आधारित काही प्रश्न सोडवूया। प्रश्न क्रमांक 1, या पाठातील संवाद वर्गात सादर करा। प्रश्न क्रमांक 2, रेडकाची गोष्ट तुमच्या शब्दात सांगा। प्रश्न क्रमांक 3, नदीतील पाणी बैलाच्या गुडघ्या इतके, गाढवाच्या पोटापर्यंत, तर रेडकाच्या गुडघ्याच्या थोडे वर होते। समजा नदीमधून खालील प्राणी चालले आहेत, त्यांच्या कोणत्या अवयवांपर्यंत पाणी येईल किंवा ते बुडतील ते विचार करून लिहा। म्हैस, जिराफ, हत्ती, उंट, कुत्रा, मांजर, उंदीर, साप, बेडूक, मासा।
प्रश्न क्रमांक 4. खालील प्राण्यांशी तुम्ही गप्पा मारत आहात अशी कल्पना करून वर्गात संवाद सादर करा. मांजर, कुत्रा, सिंह, साप. चला तर विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करा आणि आपले ज्ञान वाढवा. धन्यवाद.